एक अतिशय सुंदर कहाणी आणि सुंदर गोष्ट एका व्हिडिओच्या द्वारे सर्व जनमानसांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. सुरतमधला व्हिडिओ आहे असं सांगितलं जातं आहे. आता सुरत म्हटलं की गुजरात म्हटलं की डोळ्यासमोर येतो सुरतचा साड्यांचा व्यापार, हिऱ्यांचा व्यापार, असं श्रीमंत शहर. सुरत म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवतो. वाचले तुम्ही महाराजांच्या इतिहासात जे काही सुरतबद्दल आहे ते वाचलेलं आहे आपण सगळ्यांनी. मग मी आज नक्की कशाबद्दल सांगतोय. तो व्हिडिओ असा आहे की तो व्हायरल तर झाला आहे, लाखो लोक बघतील तो. पण माझ्या या महाराष्ट्रात, माझ्या या भारत देशात ज्या ज्या कानाकोपऱ्यात छोट्या छोट्या गोशाळा आहेत त्यांच्यासाठी हा मराठीमधून मी व्हिडिओ बनवतोय. अगदी सर्वप्रथम मी त्या सुरतमध्ये ज्यांनी कोणी ही सुरुवात केली आहे त्यांच्या कल्पकतेला मनपूर्वक प्रणाम करतो आणि कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलतर्फे त्यांना कडक सॅल्यूट पण करतो. आता इतकं वाखाणण्याजोगं काय काम केलं या सुरतच्या लोकांनी. पहा मित्रांनो, जास्तीत जास्त जैन लोकांच्या या गोभक्तीबद्दल कौतुकच केलं पाहिजे असं त्यांचं वागणं आहे. भले कोणता का व्यापार करेनात ते, एकतर जे काही कमवतील त्याच्यातून या गोमातेसाठी खूप काही करण्याची मनोवृत्ती असलेली ही एक मानवी प्रवृत्ती या धर्मामध्ये प्रचंड पाहायला मिळते. म्हणजे माझ्या ओळखीपैकी तरी जवळपास 20 ते 22 लोकांना मी गोशाळेसाठी भरीव योगदान देताना पाहिलेलं आहे. त्यापैकी 5-7 लोक तर स्वतःची गोशाळा चालवत आहेत आणि थोडी नाही, मोर दॅन ॲटलिस्ट 50 गोवंश, 50पेक्षा जास्त गोवंश असलेल्या गोशाळा चालवणारी माझ्या ओळखीची बरीच ही जैन धर्मातली मंडळी आहेत. त्यामुळे त्या धर्मियांनासुद्धा, त्या प्रवृत्तीलासुद्धा कडक सॅल्यूट. आता सुरतमध्ये सगळे सुखवस्तू लोक जेव्हा जेव्हा त्यांचे वाढदिवस असतात तेव्हा तेव्हा वाढदिवस साजरे नक्की करतील. पण काही लोकांच्या मनामध्ये या गोवंशाबद्दल प्रचंड प्रेम असतं. म्हणून मध्यंतरी एक बातमी आली होती की सर्व प्रकारच्या भाज्या एका मैदानात व्यवस्थित सॅलड डेकोरेशन करणाऱ्या व्यक्तींकडून त्या भाज्या एका मैदानात लावून घेतल्या. एका कपलचा लग्नाचा वाढदिवस होता आणि हा लग्नाचा वाढदिवस अशा वेगळ्या पद्धतीने साजरा करणं हे मनात यायलासुद्धा ना छाताडात खरंच एक मानवी मन लागतं. त्यामुळं त्या जोडीला, ॲनिव्हर्सरी साजरी करणाऱ्या त्या कपलला मी लाख लाख शुभेच्छा अर्पित करतो. भरघोस त्यांना एकत्रातलं आयुष्य मिळो. दोघांनाही कोणत्याही अडचणी येऊ नयेत, त्यांच्या कुटुंबाला कोणत्याही अडचणी येऊ नयेत. त्या दोघांच्या मातापित्यांना, ज्यांनी त्यांना हे जग दाखवलं, ज्यांनी त्यांना इतकं संस्कारक्षम बनवलं, त्या मातापित्यांनासुद्धा मी लवून मुजरा करतो, मनपूर्वक प्रणाम करतो. हा त्या दोघांचा भाग झाला की तो ॲनिव्हर्सरी साजरा करण्याचा भाग त्यांनी अशा पद्धतीने केला. आणि त्या मैदानात नंतर भुकेला गोवंश जवळपास 100-150 गाय आणि बैल, वासरं यांना त्या मैदानात सोडून दिलं. त्या मैदानात सर्व प्रकारच्या भाज्या तर मांडल्याच होत्या
आणि हिरवागार चारासुद्धा होता. आता ही त्याच धर्मीय लोक आहेत. म्हणजेच ही प्रवृत्ती त्यांच्याकडे जी आहे ती सॅल्युटेबल नक्की आहे. तुम्ही आम्ही सगळ्यांनीच त्यांना नतमस्तकच त्यांच्यापुढं झालं पाहिजे असं मला तरी वाटतं. सुरतमध्ये असाच एक नवीन प्रयोग केला आहे, तो एका गोशाळेने केला आहे. त्यांनी मस्त एक 2-2 बैल, अतिशय चांगले तब्येतीने चांगले असलेले बैल, अशा 3 बैलगाड्या म्हणजे 6 बैल वापरून 3 बैलगाड्या सजवल्या. आता बैलगाडी म्हणजे ती असं सजवून काय करणार असा विचार लोकांच्या मनात येईल. ह्या सजवल्या म्हणजे त्या एका कारणासाठी सजवल्या. त्यांचा हेतू हा आहे की त्याला रथासारखं रूप दिलं आहे. जणू काही त्याच्यामध्ये बसल्यानंतर तुम्हाला एखाद्या रथामध्ये बसल्याचं समाधान लावावं. त्याला वरती अशी एक छानपैकी छत्री केलेली आहे. अतिशय डेकोरेटिव्ह अशी ती बैलगाडी त्यांनी सजवली आहे. आणि त्या गाडीला जुंपण्यात येणारे हे 2-2 बैल, 6 बैल, त्यांनासुद्धा खूप छानरित्या सजवलं आहे. बैलगाडीची सजावट अतिशय बघण्यासारखी आहे. आता हे सजवलेली बैलगाडी, असं काय फार मोठा तीर मारला सुरतवाल्यांनी असंही काही म्हणणारी मंडळी आहेत अर्धवट व्हिडिओ बघितल्यावर. पूर्ण बोलतोय मी. ही सजवलेली बैलगाडी त्यांनी आव्हान केलं की ज्या ज्या कुटुंबामध्ये लग्न होतं आहे त्या कपलला कारमधून नेण्यापेक्षा शहरातल्या शहरात जर लग्न कार्यालय असेल आणि त्यांचा बंगला, घर जे काही असेल ते त्याच शहरात असेल, बैलगाडीने जाण्यासारखा रस्ता असेल, म्हणजे अगदी टार रोड असू द्या, मातीचा रस्ता असू द्या, शेतात बंगला असू द्या, ग्रामीण भागातलं लग्न असू द्या, त्यांनी आव्हान केलं आहे की आमची बैलगाडी मागवा आणि नववधूला आणि त्या नवरदेवाला कार्यालयापासून आम्ही घरापर्यंत व्यवस्थित सोडून येऊ. आणि मग त्यांनी एक काहीतरी भाडं आणि ऐच्छिक डोनेशन असं काहीतरी ठेवलं असावं. कारण या 3 बैलगाड्या आजकाल हे आव्हान केल्यानंतर बरेच गोभक्त जे कुटुंब असतात त्या गोभक्त कुटुंबामध्ये या बैलगाड्या बुक करण्यासाठी अक्षरशः रांगा लागत आहेत. म्हणजे ही मानसिकता त्या लोकांमध्ये मूळतःच असल्याने या मानसिकतेचा फायदा घेऊन हा एक बिझनेस, आणि कशासाठी, ही बैलगाडी हाकणारा माणूस तो काही कोट्याधीश लखोपती होणार नाही आहे. ती गोशाळेचीच माणसं आहेत. गोशाळेमध्ये सेवा देणारी हे गोसेवक आहेत. त्यांनाच या 3 बैलगाड्या सुपूर्द केल्यात. आणि मग एखाद्याचा वाढदिवस, एखाद्याचा लग्नाचा वाढदिवस, मग उगीच गोशाळेला डोनेशन द्यायचं या इच्छेने बैलगाडीमधनं एक चक्कर मारायची आणि मग त्यांचे नातेवाईक आजूबाजूनी त्यांच्या चालत जाणार, असा हा ट्रेंड तिकडे सुरू होतो आहे. सुरू झाल्याच जमाय. असं बोललं जातं की पुढच्या 3 ते 4 महिन्याच्यासुद्धा तारखा या 3ही बैलगाड्यांच्या बुक झाल्यात. आता यामधून येणारा पैसा किंवा या निमित्ताने दिलं जाणारं डोनेशन प्लस या बैलगाडीचा वापर करण्याची मानसिकता असलेली लोक, यामधून जे काही उत्पन्न मिळतं आहे त्याच्यामधून त्या व्हिडिओत सांगितलं गेलं आहे की जवळपास 60 गाई बैलांचं खाणं महिन्याभरचं निघून जातं. अशा पद्धतीने बुकिंग झालेली आहे. अशा पद्धतीने पैसा कमवता आला आहे. आता ज्या गोशाळेच्या मनामध्ये अशी संकल्पना आली, ही संकल्पना मला तर असं वाटतं की जास्तीत जास्त गोशाळांनी उचलून धरायला पाहिजे. कारण 27,000ला जर एक ट्रक हिरवा चारा आणि 16,000ला जर सुकलेला चारा, अशा पद्धतीने जर हे भाव असतील तर हा चारा आणण्यासाठी हा जो पैसा लागतो तो तरी ॲटलिस्ट त्या गोशाळेला मिळत राहील. आणि सर्व जनतेलासुद्धा आव्हान करेन, तुम्ही कारमध्ये तर नेहमीच बसता, एक ना एक दिवस सगळं हे संपत जाणार आहे आणि आपल्याला पुन्हा जुन्या दिवसांकडे वळावं लागणार आहे.
अर्थात त्याला जरा 50, 60, 70 वर्ष जावी लागतील असं वाटतं. माहीत नाही आता नवीन नवीन इनोव्हेशन्स, हायड्रोजन कार वगैरे ह्या सगळ्या रस्त्यावर येतील आणि पेट्रोल डिझेलचा ऑप्शन म्हणून त्यांना स्वीकारलं जाईल. पण कधी ना कधी या जुन्या काळाकडं वळावं लागेल आणि आपल्याला जर हा गोवंश वाचवायचा असेल तर नुसत्याच गोशाळांना भरीव दान करणारी माणसं भेटत जातील, त्यांच्यावर अवलंबून राहण्यात पॉईंट नाही आहे. ही एक अतिशय सुंदर संकल्पना सुरतवाल्यांनी मांडली आहे, सुरतमधल्या गोशाळेने मांडलेली आहे. ज्यांना ज्यांना शक्य आहे, ज्या ज्या गोशाळांमध्ये असे आपण बैलच्या जोड्या 2-3 अशा आपण काढू शकतो त्या गोशाळेतून आणि त्यांना बैलगाडीला जुंपून ती बैलगाडी ज्या पद्धतीने सुरतवाल्यांनी सजवली आहे त्याच्यामध्ये आपण चिकार आर्टिस्टिक गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत करू शकतो. आणि सजावट करायचीच म्हटलं तर त्या क्षेत्रामध्ये जे कोणी एक्सपर्ट आहेत ते सुद्धा नक्की योगदान देतील. जय गोमाता म्हणून ते मोफत तुम्हाला डिझाईन करून देतील. काही गोभक्त स्वतः सजवून देतील बैलगाडी. असंही तुम्ही जाहीर आव्हान करू शकता त्या त्या शहरामध्ये, त्या त्या ग्रामीण भागामध्ये. आणि लोकांना हा एक ट्रेंड होऊन जाईल. ती एक प्रतिष्ठेचं बाब मानली जाईल. जेव्हा लग्न असेल एखाद्याचं, तेव्हा नववधू आणि नवरदेवाला बसवून तो घराकडे निघाला आहे, हा एक प्रतिष्ठेचा प्रश्नसुद्धा होऊन जाईल. अरे वा, गोभक्त आहेत बरं का, यांच्या या योगदानामुळे आता त्या गोशाळेतले कमीत कमी एक 25-30 बैल गाई त्यांना खायला मिळेल या पैशात, अशी त्यांची समाजामध्ये चर्चा होत राहील आणि आपोआप समाजाची मानसिकता बदलण्यासाठी ते कारणीभूत ठरू शकतं. मला तर ही संकल्पना इतकी आवडली, माझ्या संपर्कात असलेल्या गोशाळा चालवणाऱ्या व्यक्तींना मी लगेच तो व्हिडिओ शेअर केला. आणि आत्ता मी जे काही बोलतो आहे, हा व्हिडिओ जेव्हा मी माझ्या चॅनलवर अपलोड करीन तेव्हा मी हा जास्तीत जास्त व्हायरल करण्याचा प्रयत्न नक्की करेन. यूट्यूबलासुद्धा मी त्यांच्या अधिकाऱ्यांना विनंती करेन की असे समाजाभिमुख जितके म्हणून मी व्हिडिओ बनवले सोशल अवेअरनेस या कॅटेगरीमध्ये, ते जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत, हिंदी लोकांपर्यंत कसे पोहोचतील याच्यासाठी मला नक्की यूट्यूबसुद्धा सपोर्ट करत आहे आणि ते करतीलच, यातही काही शंका नाही. कारण हा तसा आता गोशाळा हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. गो तस्करी जी होती आहे ती तस्करी थांबवण्यासाठी पण मी भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत. आज आपल्याला बांगलादेशच्या सीमेवरती बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या जवानांना सीमेचे रक्षण करता करता स्मगलिंगमधनं वाचवलेला गोवंश त्यांनासुद्धा चारा पाणी देण्यामध्ये त्यांच्या ड्युटी अवर्सच्या मध्ये किंवा त्यानंतरसुद्धा त्यांना वेळ द्यावा लागतो. आणि मग तिथून कोणीतरी गोशाळेने काही गोवंश घेऊन जायचं कबूल केलं, तोपर्यंत त्यांना ते सांभाळावे लागतात. स्मगलिंग तर होतच आहे, म्हणजे ही तस्करी थांबण्याचं नाव घेत नाही आहे. कशी लोकं गुंतली आहेत, कोण त्यांना सोडतं त्या सीमेपर्यंत, हे सगळं आता हळूहळू सगळं दृष्टीपथास येतं आहे. तरीही कितीही अटकाव केला तरीही त्या नवीन नवीन युक्त्या वापरून या गोवंशाची तस्करी नक्की होते. मग त्या टेम्पोला 2 भाग करायचे, समोर दिसायला अंडी दिसतील, समोर दिसायला दुसरं काहीतरी माल दिसेल आणि आतमध्ये 8-10 गाई बांधलेल्या, ते कंपार्टमेंट दिसतसुद्धा नाही. अर्थात आता मारायलाच नेत असलेला हा गोवंश तो मग टेम्पोमध्ये काय कसा गुदमरून राहिला, कसाही बसला, बांधून ठेवला, याच्याशी त्यांना काही देणं घेणं नसतं. म्हणजे अशी विपरीत परिस्थिती या गोवंशाच्या बाबतीत असताना त्याच गोवंशाला जगवण्यासाठी, त्यांना चारा पाणी देण्यासाठी ही जी एक संकल्पना आहे, ही संकल्पना मला अतिशय आवडली. त्यामुळं जास्तीत जास्त गोशाळांनी, भलेही कुठलाही तालुका असू द्या, कुठलंही खेडेगाव असू द्या, त्यांच्या गावापासून त्यांनी सुरुवात करायची. 1-2 बैलगाड्या तयार करायच्या आणि सगळीकडं जाहीर दवंडी एकदा पिटवा खेडेगावांमधनं. एखादा रिक्षेचा खर्च होईल, त्यामधनं त्या रिक्षेवाल्याला उत्पन्न मिळेल. असंही काही नाही, त्याच्या घरातसुद्धा एक दिवस चांगलं उत्पन्न जाऊ द्या. आणि नंतर त्या गावामध्ये हा ट्रेंड जेव्हा होईल तेव्हा त्या गावचे सरपंच, त्या ग्रामपंचायती यांनीसुद्धा फतवे काढावेत की गावामध्ये समजा लग्न, मुंज किंवा वाढदिवस असतील तर बैलगाडीत बसून त्याची मिरवणूक काढण्यात यावी. अर्थात साऊंड पोल्युशन होणार नाही
याची दक्षता घेतच. उगाच त्या बैलगाडीच्या पुढं फटाके किंवा उगीच जोरात DJ वगैरे लावणं हा ट्रेंड कृपा करून चालू देऊ नका. त्या बैलांना, त्या गोवंशालासुद्धा त्या मिरवणुकीचा त्रास झाला नाही पाहिजे. कुठल्याही प्रकारे वाजंत्री किंवा काही हलगी अशा साऊंड पोल्युशन होऊन ती जनावरं बिथरतील असं कृपा करून कोणताही ट्रेंड पाडू नका, ही पण मी नम्र विनंती करतो. अर्थात ही संकल्पना उचलून सगळ्यांनी धरली पूर्ण भारतभर, तर मला असं वाटतं की गोशाळांना नक्कीच हा मदतीचा हात अगदी रेग्युलरली मिळत राहील, कारण त्याच गोष्टीची नितांत गरज आहे. ज्या पद्धतीने त्या कपलनी वाढदिवस साजरा केला, ठीक आहे, आता प्रत्येकाची एवढी श्रीमंती नसते, पण तुम्ही अशा एक 2-3 भाज्या जो तुम्ही वाढदिवसाला बाहेर खर्च करत असता, 5,000 10,000, उगाच मित्रांमध्ये तुम्ही पार्ट्या देता, उगाचच तुम्ही जे काही फॉरेनच्या ज्या आपल्याकडं मॅकडोनॉल्ड्स किंवा बर्गर अशा पद्धतीने तुम्ही त्यांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी 15-15 20-20 मित्रांना तसा तो खर्च करत असता, याला थोडासा फाटा देऊन एक वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणारा किंवा करणारी अशी तुमची जर समाजात इमेज झाली, मित्रांमध्ये इमेज झाली, तर तुमची खरोखरच मान उंचावली जाईल. तुमची जी काय मित्रमंडळींमध्ये प्रतिष्ठा आहे ती नक्कीच एका उंचीवरची असेल. प्रत्येकजण या बाबतीत विचार करायला लागेल, अरे यार, या आयडियालिझम आहे. अरे हिने जो वाढदिवस साजरा केला ना, तिच्या मैत्रिणी बोलायला लागतील, अरे खूप छान तिचे विचार आहेत, चला लेट अस फॉलो हर. अरे अपने यार ने ऐसे ऐसे बर्थडे बनाया. मित्रांमध्ये अशा बातम्या पसरत जातील आणि मग प्रत्येकाला असं वाटेल की चलो यार, तो जे करतो आहे ना ते अतिशय योग्य आहे, त्या पद्धतीनेच आपण जाऊया. भले बैलगाडी बुक नाही करतील, पण त्या गोशाळेला जाऊन तरी वाढदिवसाच्या दिवशी काहीतरी दानधर्म करतील, काहीतरी त्यांना चारा पाणी आणून देतील. भले एक तुम्ही 50 डझन केळी घेऊन गेलात, अरे होईल ना तिथल्या एक 25 गायींचं खाणं होईल एक वेळचं, हेही करू शकतो आपण. तर अशा पद्धतीने ती बैलगाडी, ज्या 3 बैलगाड्या सजवल्या आहेत, आज त्या 3ही बैलगाड्याचं बुकिंग जोरात सुरू आहे. सुरतमध्ये हा ट्रेंड निर्माण होतो आहे आणि जर इतकी धनाढ्य माणसं, कोट्याधीश माणसं त्या बैलगाडीतून आपल्या घरातल्या नववधूला, नवरदेवाला कार्यालयापासून घरापर्यंत ते नेऊ शकत असतील, त्यामध्ये बैलगाडीत बसण्यासाठी ते जर लाजत नसतील, कोणताही कमीपणा ते वाटून घेत नसतील, तर मग आपण इतरांनी, मध्यमवर्गीयांनी का नाही अनुकरण करायचं? ज्या ज्या धर्मात जे जे चांगलं घडतं आहे त्याचं अनुकरण करण्यास काहीही हरकत नाही. कारण सुनो सुनाओ और अपनी ज़िंदगी को कल से आज थोड़ा बेहतर बनाओ, इस स्लोगन के साथ ये कवि प्रवीत शो यूट्यूब चॅनल चल रहा है गए 5 सालों से. का बरं, का असं स्लोगन घेतलं आहे मी? तर याचसाठी घेतलेलं आहे, धर्म कोणता का असेना, माणूस कोणता का असेना, तो जर काही चांगलं काही करत असेल तर त्याच्या पावलावर पाऊल ठेवण्याची आपल्यालासुद्धा उर्मी निर्माण झाली पाहिजे, जेणेकरून समाजामध्ये चांगुलपणा हा वाढत गेला पाहिजे. आता हा इतका चांगुलपणा आहे की ह्या बैलगाड्या सजवायच्या आणि त्याच्यातून आव्हान करायचं लोकांना की वाढदिवस असेल एखाद्या घरातल्या छोट्या मुलाचा, तर त्या बर्थडे बॉयला त्या बैलगाडीतून थोडासा फेरफटका मारून आणा. त्या बैलगाडीच्या सोबत तुम्ही सगळे कुटुंबीय चाला, त्याला आशीर्वाद द्या, त्याच्यावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करा, भले त्याच्यावर काही अत्तर शिंपडा, या गोष्टी करा. साऊंड पोल्युशन होणार नाही या पद्धतीने त्याची मिरवणूक असावी, शांततेत मिरवणूक असावी. थोडासा तुमचा कुटुंबियांचा हल्लागुल्ला, कुटुंबियांचा थोडासा हलका फुलका डान्स हे चालू शकेल. लग्नाच्या नवरदेवाला, नववधूला नेताना त्याच्या मित्रमंडळींनी बैलगाडीच्या समोर थोडासा डान्स, लोकांची करमणूक होईल असा, किंवा चांगला डान्स करणारी एखादी टीम त्यांना बोलवा. अगदी तिथे परत अश्लीलता नका आणू, ही पण नम्र विनंती करेन. आपली संस्कृती, आपली परंपरा टिकवत आणि त्या प्राण्यांना, त्या बैलांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने तुम्ही या बैलगाड्या बुक करून त्यांची मिरवणूक काढू शकता. नववधू असू द्या, नवरदेव असू द्या, बर्थडे बॉय असू द्या, घरातली 61 असू द्या, घरातली 75 असू द्या, घरातल्या आपल्या आईबाबांचा लग्नाचा वाढदिवस असू द्या, 25वा असो, 50वा असो, दरवर्षी ॲनिव्हर्सरी साजरी करताना आपल्या मातापित्यांची अशी मिरवणूक आणि नातेवाईक आपल्या आजूबाजूनी चालणं, अहो किती सुंदर दृश्य वाटतं ते.
किती एकोपा निर्माण होईल प्रत्येक कुटुंबामध्ये याची गणनाच करता येत नाही मला ही नुसती कल्पना जरी केली ना तरी मी ते दृश्य डोळ्यासमोर आणतो आहे की माझ्या घरात वाढदिवस आहे आणि सगळे आपले नातेवाईक मंडळी जमली आहेत आणि बैलगाडीत मस्त शानमध्ये बड्डे बॉयला बसवलं आहे आपण आणि आपण बाजूनी मस्त हसत खेळत हसी मजाक करत त्याला हसवत आपण त्याला घरापर्यंत घेऊन जातो आहे. किती छान वाटतं हे ऐकायला. चला, संकल्पना मला तर आवडली. तुम्हाला कशी वाटली कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि जास्तीत जास्त गोशाळांपर्यंत हा व्हिडिओ कसा पोहोचेल याच्यासाठी मला थोडीशी मदत पाहिजे. सगळ्या सबस्क्रायबरला नम्र विनंती करतो मी, पूर्ण व्हिडिओ पहा. कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलवरचा प्रत्येक व्हिडिओ जेव्हा तुम्ही निवांत असाल तेव्हाच ऑन करा आणि पूर्ण ऐका, पूर्ण पहा. मी खात्री देतो तुम्हाला तुमच्यात हळूहळू नक्की बदल होत जाईल, सकारात्मक बदल. तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास जो की अंदरुनी ताकद जिसे कहते हैं ती वाढत गेलेली तुम्हाला जाणवत राहील. तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हा वाढत जाईल हेही तुम्हाला जाणवत राहील. म्हणूनच मी अगदी विनंतीपूर्वक सांगतो, याच्यातनं काही प्रवीला फायदा होतो म्हणून प्रवी पूर्ण बघा म्हणतो असा अर्थ काढण्याची गरज नाही. आणि काही फायदा झाला तर नक्कीच तुम्हाला सांगतो गोवंशाचा पण फायदा होईल आणि मी ज्या ज्या पद्धतीने चॅरिटी करतो त्या ठिकाणी त्याला मी आउटलेट नक्की देत असतो. कोणत्याही या अतिरिक्त पैशाच्या ह्याच्यात मला माझ्या घरातल्या कुकरच्या शिट्ट्या ऐकायच्यात असं काही नाही. मला त्या पैशातनं आणून खूप मोठं गोडधोड खायचं आहे, मला खूप मोठं कारमध्ये फिरायचं आहे असं काहीही नाही. सिम्प्लिसिटी हे माझं पहिल्यापासूनचं ब्रीद आहे आणि त्याप्रमाणेच मी माझ्या जीवनाची आखणी केलेली असते. त्यामुळं पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला काहीतरी फायदा व्हावा यासाठी मी ही विनंती करतो आहे. म्हणून सगळ्या सबस्क्रायबर्स, सगळ्या मित्रमैत्रिणींना मी जाहीर आव्हान करतो की असे जे व्हिडिओ आहेत सोशल अवेअरनेसचे ॲटलिस्ट ते तरी पूर्ण पहा आणि आपल्या जेवढे म्हणून मित्रमैत्रिणींमध्ये आपल्याला जागृती निर्माण करता येऊ शकते तिथे हे शेअरिंग झालं पाहिजे. सुरतवाल्यांना पुन्हा एकदा कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलचा अगदी कडक सॅल्यूट. खूप खूप लाखो करोडो त्यांना प्रणाम की एक चांगली संकल्पना, एक चांगला रस्ता तुम्ही पूर्ण समाजासाठी घालून दिलेला आहे. या पायवाटेवरनं मला असं वाटतं की अनेक गोशाळांनी चालायला सुरुवात करण्यास काहीच हरकत नाही. लेट अस होप सम पॉझिटिव्ह चेंज इन द सोसायटी ॲज फार ॲज गोवंशी इज कन्सर्न. जय गोमाता, जय गोमाता. गोमाता सगळ्यांचं भलं करो, सगळ्यांना सुखी आणि समाधानी ठेवो यात सदिच्छा व्यक्त करतो आणि या व्हिडिओत इथंच थांबतो. पुन्हा भेटूयात अशाच काही नवीन विषयांसह, अशाच काही सामाजिक जागृतीसाठी बनवलेल्या व्हिडिओंसह किंवा आपल्याला सगळ्यांना आवडतं तो कविता, गाणी, गझल विथ म्युझिक, विदाऊट म्युझिक अशा काही विषयांसह सुद्धा भेटतच राहू. 8,550 व्हिडिओचा फासला आपण पूर्ण केला आहे. लवकरच आपण 8,600 पूर्ण करूयात. सोबत राहा, हसत राहा, मस्त राहा. जे काही आहे तो जीवनाचा भाग समजा आणि फक्त चालत राहा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तुम्ही जेव्हा चालत राहता तेव्हा आपोआप सगळ्या गोष्टी सकारात्मक घडत असतात. हा ब्रह्मांडाचा नियम आहे. जे काही तुम्हाला मागायचं आहे, जे काही तुम्हाला करायचं आहे त्या शक्तीवरती विश्वास ठेवा, तिच्याकडं मागा, तिला विनंती करा, तिला नमन करा, त्या शक्तीला तुम्ही आव्हान करा, ती नक्की तुमचं बोट धरायला येतेच म्हणजे येतेच. हा लॉ ऑफ ॲट्रॅक्शन ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने असतं. त्याच्यामुळं ट्राय टू बी पॉझिटिव्ह ऑलवेज. गुड नाईट.